शेतकरी एकजुटीचा जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, आगे बढ़ो हम तुम्हारे साथ। नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे अहमदपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर। नुकतंच अधिवेशन सुरू असताना राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळावा अशा विविध मागण्या घेऊन अहमदपूर ते विधान भवन पायी प्रवास करणारे शेतकरी संघर्ष योद्धा सहदेव होनाळी हे शेतकरी अहमदपूर पासून मुंबई येथील मंत्रालयापर्यंत त्यांनी नांगर खांद्यावर घेऊन पायी प्रवास केला आणि महाराष्ट्र राज्याच्या सरकारचं लक्षवेधी आंदोलन त्यांनी केलं आणि ते आता सुखरूप त्यांच्या मायभूमीमध्ये म्हणजे अहमदपूर तालुक्यामध्ये परतले आहेत। त्यांच्या काय भावना आहेत, कशा पद्धतीने त्यांच्यासोबत वार्तालाप झाली, कोण कोण त्यांना सहकार्य केलं या आंदोलनामध्ये हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। सहदेवजी, सर्वप्रथम आवाज बहुजनांचा न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। मागच्या काही दिवसापूर्वी तुम्ही अहमदपूर ते विधान भवन हा पायी प्रवास केला नांगर खांद्यावरती घेऊन, त्याचबरोबर तुमच्यासोबत गजानन सूर्यवंशी हे सुद्धा होता। काय अनुभव आहे त्या दिवसांचा? मी गेल्या 4 जुलैपासून अहमदपूर येथून पायी प्रवास करून आंबेजोगाई, केज, नेकनूर, पाटोदा, आष्टी, नगर, पुन्हा माळशेजचा घाटच्यानंतर असा प्रवास करत मी मुंबई पोहोचत होतो। पण मुंबई पोहोचत असताना वाटेत खूप अडचणी आल्या। कुठं राहायचं, कुठं जायचं, कुठं मंदिरावर झोपायचं, कुठं बस स्टँडवर, कुठं कडेला जागा भेटेल तिथं पडायचं। लोकांच्या खूप इच्छा होत्या घराकडे घेऊन जावं शेतकऱ्यांना, पण माझी इच्छा नव्हती। कारण का कुणाच्या घरी गेले की रात्रीचा प्रवास थांबायचा। कारण मी रात्री 10:30-11 वाजता झोपलो तर 2 वाजता उठून लगेच प्रवासाला निघायचं। त्याच्यामुळे कुणाच्या घराला जाण्याचं टाळलं। असा प्रवास करत असताना नगरपर्यंत, नगरच्या पुढे गेलो, ठाण्यापर्यंत मला कुठलीच अडचण आली नाही। पोलीस प्रशासनाच्या लातूर, अहमदपूर आणि मुंबई या ठिकाणाहून सारखे संपर्कात होते। ठाण्यामध्ये गेलो की जवळपास 25 ते 30 पोलीस स्टेशनहून पोलीस अधिकाऱ्याकडून फोन यायला सुरू झाले, तुम्ही कुठं आहेत? म्हणजे जास्तीची प्रक्रिया जोरात सुरू झाली ठाण्यातून। ठाण्यामध्ये मग माझ्या पायाला जरा दुखापत झालं, दुखायला लागलं म्हणून मी दवाखान्यात गेलो। दवाखान्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी दुखापतीचं सोडून दिलं आणि त्याने दुसरे ट्रीटमेंट सुरू करून मला ICU मध्ये दाखल केलं। म्हणजे त्या ठिकाणी मला वाटलं असेल शुगर वाढली आहे काहीतरी। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी देऊ म्हणले, तिसऱ्या दिवशी सुट्टी द्यायचा प्रयत्न नाही चालू। मग त्याच्यानंतर 5 पर्यंत सुट्टी देऊ म्हणजे 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले। मग तेवढ्यात त्या ऑफिस म्हणजे त्या स्टाफमधलाच एक कर्मचारी आला आणि माझं त्या शेतकऱ्याचं लेकरू होतं। तो बोलला, साहेब तुम्हाला इथून हलू देणार नाहीत, तुम्ही काय बी करा। आता मी ऐकल्यानंतर या गोष्टीवर जरा विचार केला आणि माझ्या मित्राला बॅग दिली आणि बाहेर निघालो। त्यानंतर गुपचूप बाहेर निघालो। बाहेर निघाल्यानंतर CCTV मध्ये बहुतेक त्यांना दिसलं तर सगळे कर्मचारी रोडवर माझ्या मागे आले। मग त्याच्यातली एक नर्स म्हणाली, आमच्या नोकऱ्या जातील साहेब, आमच्यासाठी परत चला। मी म्हणलं या ठिकाणीच सही काढा, या ठिकाणीच मला मुक्त करून जाऊ द्या, नाही रजिस्टरला सही करा, सही करून त्या ठिकाणून जा। मी दवाखान्यात परत गेलो, त्या ठिकाणी सोयी पुन्हा आणखी तेच प्रकार सुरू झाला। डीनला बोलावलं, ते म्हणाले आजच्या दिवस थांबा, आम्ही सकाळी नेऊन सोडू। पोलीस प्रशासन आलं, त्यांचंही म्हणणं, पण मी ठाम होतो, मी जर आता नाही जाऊ दिलं तर मी दरवाजा तोडून सुद्धा जाणार आहे। मग ही भूमिका ऐकल्यानंतर त्या नर्सने ते डिस्चार्ज दिला आणि शेवटी सगळं झालं त्या सगळ्या स्टाफनं माझ्यासोबत एक फोटो काढला। म्हणजे त्यांना पण वाईट वाटत होतं, प्रशासनाच्या पुढे ते हातबल होते। म्हणजे एकटा माणूस लढायला निघाला त्याला सुद्धा अडवत होते। त्याच्यानंतर मला त्यातून चालत जाऊ दिले झाले नाही। त्यानंतर पोलीस प्रशासनाने सांगितले की बाबा तुम्हाला आम्ही सोडू, पण ॲम्ब्युलन्समधून, काही हरकत नाही म्हटलं मी। मग ॲम्ब्युलन्समधून सोडत असताना ठाणे मुंबईच्या बाउंड्रीवर मुंबई पोलिसने अडवलं। त्या ठिकाणी रात्रीचे 2-3 वाजेपर्यंत ते काही जाऊ द्यायला तयार नव्हते, कारण आझाद मैदानावर तुमची सोय होणार नाही।
त्याच पोलीस प्रशासनातील एक पोलीस अधिकारी होती, ती आली आणि म्हणली मी तुमच्या बहिणीसारखी आहे, तुम्ही माझा आहे का, मी तुम्हाला उद्या सोडते. हे ऐकून मी त्या दिवशीची रात्र त्या ठिकाणी काढले आणि सकाळी आझाद मैदानावर पोहोचलो. त्या ठिकाणी तिथली प्रक्रिया सुरू झाली. ती प्रक्रिया म्हणजे काय, त्या ठिकाणाहून सचिवालयात निरोप दिला जातो, मंत्र्यांना निरोप दिला जातो आणि की बाबा काय तुमचा विषय, त्याच्यावर बोलावणं होतं, त्याच्यावर चर्चा होती. पहिल्या दिवशी कृषी विभागाचे उपसचिव यांच्यासोबत चर्चा झाली, कृषी विमा, त्याच्यानंतर कृषीच्या इतर योजनाच्या बाबतीत आम्ही चर्चा केली. त्यांनी आम्हाला फक्त एवढंच सांगितलं की आम्ही योजना कशा चांगल्या पद्धतीने राबवतोय. मी त्यांना सांगितलं बाबा विमा कंपनीच्या भल्याच्या तुम्ही योजना राबवताय, विमा योजना जी आहे ती शेतकऱ्याचे कसलेही भल्याचे नाही. त्या विमा योजनेतले तुम्ही 3 ट्रिगर काढून टाकले, तर आता शिल्लक काय राहिले. मग त्यावेळी त्यांनी म्हणले काही हरकत नाही, त्यांना आमच्याशी बोलायचंच नव्हतं. तेवढ्यात निरोप आलाय मला, मी जरा साहेबाकडे जाऊन येते, तुम्ही या ठिकाणी बसा म्हणले. त्यांनी बसा म्हणले की आम्ही, कारण त्यांचे बोलण्याचा मूडच दिसत होता म्हणून आम्ही निघून आलो आणि पुन्हा आझाद मैदानावर मी उपोषणाला बसलो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्री महोदयाच्या, कृषी मंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबाची बैठक फायनल झाली होती. 7:30 वाजता त्यांचं बोलावणारे येणार होतं, पण ते सभागृहामध्ये मारामारी सुरू झाली आणि त्या दिवशीचा पण विषय तो क्लोज झाला. त्या दिवशी रात्री मी हातबल झालो होतो, पण एका पोलीस अधिकारी महिलेचा फोन आला आणि तिने म्हणलं तुम्ही इथून चालत आलात तर उद्या काही करून तुमची भेट काढून देणारच. मग दुसऱ्या दिवशी त्या अधिकाऱ्यांनी पैरवी करून आमची आणि सहकारी विभागाचे सचिव संतोषजी पाटील यांची भेट घडवून आणली. खरंच तो माणूस शेतकऱ्यासाठी इतका चांगला आहे. त्यांना मी 2-3 गोष्टी सांगितल्या. या निवेदनाव्यतिरिक्त एक गोष्ट सांगितली की आपण जे KCCचं धोरण राबवतोय, केंद्र शासनाचं KCCचं धोरण आहे. KCC म्हणजे काय, तर किसान क्रेडिट कार्ड, म्हणजे शेतकऱ्याचं ते क्रेडिट कार्ड आहे. पण ते क्रेडिट कार्ड न राबवता ती एक कृषी योजना म्हणून नाही, ते एक कर्जाची योजना म्हणून राबवली जाते आहे. ते कर्ज आमच्या म्हणजे कर्जाच्या खात्यावर मंजूर होतं, पण ते ट्रान्सफर तुमच्या सेव्हिंग अकाउंटला होतं. त्याच्यामुळे त्या अकाउंटचा याचा काही संबंध होत राहत नाही. त्या दिवशी पण त्या खात्याला व्याज चालू होतं. त्याच्यानंतर वर्ष संपलं, 6% व्याज पुन्हा 12%वर जातं. त्यांना 6 महिने वाले 12चा 18वर जातं. म्हणजे अशा पद्धतीनं आमचं खातं पेंडिंग पडतं. मग आमच्या शेतकऱ्याच्या हातामध्ये वर्षातून 3-4 वेळेस पैसे येतात. कोणत्या योजनेचे येतात, कोणत्या अनुदानाचे येतात, किंवा सोयाबीन विकून येतात, त्याच्यानंतर रब्बीचं पीक विकून येतात. ही रक्कम ही तुमच्या पीक कर्जापेक्षा मोठी असते. म्हणजे आमचं पीक कर्ज त्यावेळेस नील होऊन जातं, पण त्यावेळेस आमच्याकडून भरून घेतलं जात नाही. जर आमचे हे सगळे व्यवहार जर कर्ज खात्यावरून तुम्ही केले, कर्ज खातं हे KCC कर्ज खातं हे जर त्या शेतकऱ्याचं कायमस्वरूपी खातं केलं तर त्याच्यावर कर्जाचा बोजा वाढणारच नाही. त्यांना ही गोष्ट पटली आणि त्यांनी नोट डाऊन करून घेतली आणि त्यांनी सांगितलं हा निर्णय मी तर माझ्या धर्तीवर मग तो राबवून घेऊन, म्हणजे शेतकऱ्याला इथून पुढचे व्यवहार KCCच्या मार्फत KCCच्या अकाउंटवर होणार. त्याच्यानंतर त्यांनी माझं ही सगळ्या गोष्टींना पणन महासंघाच्या सचिवांना फोन केला. लहाने म्हणून होते ते त्यांच्या ऑफिसमध्ये कॅबिनमध्ये उपस्थित नव्हते, पण त्यांना सुद्धा बोलून सांगितलं की असे आहेत, ते भावांतर योजनेचं काय मंत्र्याचं आहे जाऊ द्या. पण ज्या शेतकऱ्याने गेल्या वर्षी सोयाबीन ऑनलाईन केलंय पण त्यांची खरेदी झाली नाही, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, त्यांना काहीतरी म्हणजे फरकाची रक्कम मिळाली पाहिजे. याच्या बाबतीत तुम्ही मंत्री महोदयाशी बोला. त्याने 2-3 सचिवाशी बातचीत स्वतः केली आणि आमचा सुद्धा त्या ठिकाणी संपर्क घडवून आणला. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी शेवटला सांगितले की बा मी एक शेतकऱ्याचं लेकरू आहे, मला वाटतंय तुम्ही आता गावाकडे गेलेले, कारण विधानसभेचं अधिवेशन संपलंय. आता इथं बसून तुम्ही पुढच्या अधिवेशनाची वाट बघा, नाही तर माझ्याशी फोनशी संपर्कित राहा, मी तुम्हाला वाटेल ती मदत करायला तयार आहे. त्याच्यानंतर आमदार भेटायला आले. प्रत्येक आमदार भेटायला आला तो वर्णन करायला आला, काय चालला हो, काय फोड आले हो, काय तुम्ही किती डेअरिंगबाज असं. अरे मी म्हणलं तुम्ही एवढी डेअरिंगबाज सगळं सभागृहात काय मांडायला चाललंय. नाही तुमच्या सगळ्या सभागृहात तुमच्याच विषयावर चर्चा झाली आहे, पण तुमच्या, मी म्हणलं माझ्या नावाचा विषय नाही, पण त्या विषयावर विषय लावून धरले पाहिजेत. त्या दिवशी जयंत पाटील आले, त्यांनी सुद्धा सभागृहात विषय मांडणार, तो गोंधळ झाल्यामुळे तो विषय त्यांचा मांडता आला नाही. त्यांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला, मी आज विषय मांडणार होतो पण मला ते भांडण लागले, कोर्ट म्हणजे केस झाल्यामुळे मला राज्यपालाकडे जावं लागलं, तिथे वेळ लागला. आता याच्यानंतर जर मला वेळ दिला तर मी अवश्य मांडत.
अशा पद्धतीने मित्रांनो, शेतकरी म्हणून जगत असताना पक्ष बाजूला सोडून माझी विनंती आहे, मी बघितलंय जाताना, कारण तुम्ही पक्ष म्हणून पक्षाचं काम करा, पण शेतकरी म्हणून एकत्र या, त्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. त्या ठिकाणी शेतकरी म्हणून तुमची नोंद झाली तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे, नाहीतर काही खरं नाही मित्रांनो. एवढीच माझी भावना आहे. राज्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याचा सातबारा कोरा व्हावा, शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव मिळावा, अशा अनेक विविध मागण्या घेऊन अहमदपूर ते विधिमंडळ मुंबई मंत्रालय येथे सहदेवजी होनाळे यांनी पायी मोर्चा केला आणि त्या मोर्चा दरम्यान त्यांच्यासोबत जी आपबीती घडली ते सांगत असताना अक्षरशः त्यांना हुंदके आवरत नव्हते. तुम्ही आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहत आहात. माझे काही प्रश्न आहेत. सहदेवजी, मुळात ही संकल्पना सुचली कशी? अधिवेशन काळ सुरू असताना लाखो शेतकरी आहेत राज्यामध्ये, परंतु कोणीही बहादर पुढे आला नाही आणि आपल्या तत्सम अशा अहमदपूर तालुक्यातून एक छोट्याशा खेडेगावातून असणारे तुम्ही शेतकरी आहात. मुळात ही संकल्पना सुचली कशी की आपण शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करावं आणि सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा? ही संकल्पना आली कशी? मी हाडोळतीच्या शेतकऱ्याची बातमी बघितली. शेतकऱ्याने खांद्यावर जो घेऊन ओढला आणि त्यांना 2-3 मंत्री महोदयाचा फोन आला की बाबा आम्ही तुमचं कर्ज माफ करू. मी विचार केला, जर ह्या शेतकऱ्याने एकट्याने जर दुंडी हल्ली आऊत ओढला खांद्यावर घेऊन, तर मंत्रालयातून किंवा सभागृहातून फोन येतो, सभागृहात चर्चा होते शेतकऱ्याच्या कर्जाची आणि त्याला मदत मिळते, त्याचं कर्ज सुद्धा नील होतं. मग हे सरकार या प्रत्येक शेतकऱ्याला खांद्यावर नांगर घेऊन जो घेऊन नांगर ओढण्याचीच वाट बघतंय का? मग ते वाट बघत त्याने ओढल्यानंतरच कर्जमाफी जर देणार असेल तर मीच तुमच्याकडे नांगर घेऊन येतो, म्हणून मी त्या ठिकाणी नांगर घेऊन निघालो. आपल्या मोर्चाचं आंदोलनाचं आउटपुट काय होईल, काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? माझ्या मोर्चाचं सगळ्यात मोठा आउटपुट झालेला आहे की बाबा शेतकरी जागा झालाय. आज घडीला मी ज्या दिवशी 2-3 दिवशीपासून मला अहमदपूरच नाही, महाराष्ट्रातून प्रत्येक शेतकऱ्याची चळवळीत काम करणारा नेता असेल, रवी तुपकर असतील, बच्चू कडू असतील, किंवा तुमचे हे रघुनाथ दादा असतील, तुमचे खासदार राजू शेट्टी असतील, तुमचे हे अंबेजोगाईचे अमर हबीब असतील, त्या ह्याचे गणेश लिंबा गणेशचे डॉक्टर ढवळे असतील, असंख्य चळवळीतली माणसं भेटली आणि त्यांनी सांगितलं तुमचा निर्णय बरोबर आहे, आम्ही खंबीरपणे तुमच्या सोबत आहोत. आता ही चळवळ थांबणार नाही एवढी गॅरंटी झाली, कारण सगळ्याला वाटायलंय की आपण आता काहीतरी करू शकतो. आणखी एक तुम्हाला विचारावं असं वाटतंय, मायभूमीतला हा सत्कार तुमच्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी अहमदपूर तालुक्यातल्या शेतकरी बांधवांनी आज तुमचा हृदयस्पर्शी तुमच्याबद्दल भावना व्यक्त केल्यात, आज सत्कार केला, काय उत्तर द्याल? हेच सगळ्यात मोठा विजय आहे ना. मी पायी चालत जाण्याचा जो सगळ्यात मोठा विजय आहे तो हाच आहे. मातृभूमीतल्या प्रत्येक माणसाने मला त्या ठिकाणी धीर देण्याचं काम केलं आणि त्या धीर देऊन सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर माझा सन्मान केला. मी त्याबद्दल त्यांचा खरंच आभारी राहील आणि त्यांच्या ऋणात राहील. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.